आपकी अदालत मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की या विरोधकांची चेष्टा करतात। बघा, एक तर तुम्ही राहुल गांधींकडून त्यांची सीट घेतलीत, 40 वर्षांपासूनची त्यांची घेतली नाही, अमेठीच्या जनतेने दिली आहे। पण आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की पळून गेले। बरं ठीक आहे, नम्रपणे सांगते की चालत गेले। आणि सगळ्यात मोठी चेष्टा तुम्ही केली, तुम्ही त्यांचा एक फोटो तुमच्या इंस्टाग्रामवर टाकलात, तो मला आज लोकांना दाखवायचा आहे। हे बघा, उलटं केलं तुम्ही राहुल गांधींना। सांगा, उपरण्यामध्ये देवाचं नाव कोणी उलटं घातलंय? आणि तुम्ही लिहिलंय की आता बरोबर आहे। आता जनतेने सांगावं की जर नाव उलटं लिहिलंय तर सरळ करणं बरोबर आहे का? आता त्यांच्या पार्टीचे लोक आजही त्यांना तपस्वी म्हणतात, तपश्चर्या करत होते। राजकुमाराला तपस्वी बनवून टाकलं, हेच जनतेचं कर्तृत्व आहे। तपस्येबद्दल त्यांनी काही वक्तव्य केलेत, काही प्रश्न विचारलेत। मला वाटतं की तुम्ही ऐकावेत आणि थेट उत्तर द्यावी। ऐकू द्या। ऐका जरा। ये लोग कौन थे? ये लोग तपस्या करते थे। इस धरती पे नफरत फैलाई थी क्या? आपने महाभारत पढ़ी है क्या? उसमें लिखा है कि पांडवों ने डिमोनेटाइजेशन किया क्या? नोटबंदी की थी क्या? गलत जीएसटी लागू की थी क्या? कभी करते? कभी नहीं करते। क्यों नहीं करते? क्योंकि वो तपस्वी थे। आता सांगा की पांडवांनी जीएसटी नाही लावला, पांडवांनी जनता जर हसायची थांबेल तर मी बोलेन। असं आहे रजतजी, राहुलजी महान यासाठी आहेत। अरे मी महान बोलते, कारण महाभारतात जीएसटी फक्त तेच शोधू शकतात। गीतेचा उपदेश न ऐकता पांडवांकडून किंवा कृष्णदेवाकडून नोटबंदीवर व्याख्यानाची अपेक्षा तेच करू शकतात। परंतु तुम्ही सगळे हसत आहात। मी तुमचं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करू इच्छिते, ज्यांची तुम्ही आता एक क्लिप पाहिली। ते एका राजकारणी कुटुंबात मोठे झाले आहेत। याचा अर्थ राजकारण त्यांच्या दैनंदिन जीवनातून सुटलेलं नाहीये। त्या पॉलिटिकल लेगसीचे प्रतिबिंब आहेत ते। रजतजी, काळजी मला नाही, जनतेला नाही, त्यांच्या कुटुंबाला वाटली पाहिजे। आणि पार्टीला पण। मी इतकंच म्हणेन की भले पार्टी असो किंवा त्यांचं कुटुंब, जे लंडनमध्ये ते बोलले ते त्यांच्यातलं विष आहे जे त्यांनी तिथे उधळलं। ते जे इथे बोलत होते तो त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोन आहे जो अंधुक आहे, हे त्याचं उदाहरण आहे। तर जेन्युइनली माझी पण मुलं आहेत, मला सांगावंसं वाटतं, काळजी आपल्यापैकी कोणीच करायला नको। त्यांच्या आईनी नक्कीच काळजी केली पाहिजे। अशा गोष्टी आपण आजकाल बघतो, सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक पाहतात। तुमचं सगळ्यात जास्त ट्रोलिंग होतं ते तुमच्या गॅस सिलेंडरवाल्या फोटो बाबतीत, जेव्हा तुम्ही म्हणालात की गॅसची किंमत कमी करेन। मला वाटतं की काँग्रेसची मी आयुष्यभर दुखणारी नस असेन, आणि त्याचं कारण असं आहे की राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या राज्यात निवडणूक हरलेत। आणि हे लोक जे थोडीफार टीका करत आहेत ते तरी देखील उदार आहेत रजतजी।
काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी माझी चारित्र्य हत्या देखील केली आहे. त्यांना गांधी खानदान लगेच प्रमोशन देऊन टाकतं. तर मी तर इतकंच म्हणेन की जे काही काँग्रेसींना वाटतं की माझ्यावर अभद्र टीका केल्याने, माझे मीम्स बनवल्याने तुमचं प्रमोशन होत असेल, तर चला बाबांनो, तुमचं पण भलं करून टाकू. पण तुम्ही तुमच्याबद्दल तुमचे वेगवेगळे मूड्स जसे पार्लमेंटमध्ये असतील ते तुम्ही सोशल मीडियावर टाकता. एक फोटो मी इथे दाखवतो ज्यात तुम्ही तुमच्या आणि लहानपणीचा आणि आताचा फोटो पोस्ट केलेला. ते लोकांनी नक्की बघावं. आणि तुम्ही लिहिलेलं की काहीच बदललेलं नाही. तीच शैली, तीच वृत्ती. मी स्वतःची खिल्ली यासाठी उडवू शकते कारण मला माहीत आहे दॅट आय एम नॉट अ पॉलिटिकल जोक. फायनल शेवटचा प्रश्न. आपण फक्त एक प्रश्न घेऊया. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की ऐकलंय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून प्रियंका वाद्रा तुमच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा प्लॅन करत आहे. तर तुम्ही याकडे कसं पाहता? राहुल गांधीच्या तुलनेत किती कठीण असेल तुमच्यासाठी? ऐकण्यात आलंय की 2019 मध्ये त्यांना बनारसमधून लढायचं होतं. आता मला आनंद आहे की बनारसमध्ये त्यांना वाटतंय की त्यांची डाळ शिजणार नाही. मग आधी तर त्यांचे खूप आभार की बनारसमध्ये काँग्रेस जिंकू शकत नाही मोदींच्या समोर हे स्वीकार करण्यासाठी. आणि जोपर्यंत त्या जाऊन अमेठीमधून लढतील, बीजेपीकडून कोण लढेल शर्माजी मला नाही माहीत 2024 मध्ये. एवढं नक्की माहीत आहे की त्यांच्या खानदानातून कोणीही लढू दे, हरवण्याचं सौभाग्य मलाच प्राप्त होईल. आज मला आठवतोय तो क्षण जेव्हा रजत शर्माजी मला लखनौमध्ये आपकी अदालतमध्ये बोलले होते की आता एक ऑडिटोरियम तरी बनवा जेणेकरून आपकी अदालत पुढची आम्ही अमेठीमध्ये करू शकू. रजतजी, तुम्हाला 40 वर्षानंतर अमेठीमध्ये एक ऑडिटोरियम बनते ज्यासाठी तुम्हाला आमंत्रित करते.